कोल्हापुरातील ऐतिहासिक वारसा असलेलं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 8 ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीमध्ये भस्मसात झालं। कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनानं पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद अकस्मात जडीत अशी केली। पोलिसांच्या वतीनं या नाट्यगृहाची फॉरेन्सिक तपासणीही करण्यात आली। याचबरोबर याचं स्ट्रक्चरल ऑडिटचं काम मुंबईच्या स्ट्रक्टवेल या कंपनीकडून करण्यात आलंय। मात्र याबाबतचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही। या नाट्यगृहाचं काम चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी कोल्हापूरकरांच्या भावना तीव्र झाल्या आहेत। या संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज कोल्हापुरातील सर्किट हाऊस इथं खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्निर्माण सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली। या नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणासाठी इतर कोणतीही समिती न करता खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली नागरिक, तांत्रिक पथकं आणि रंगकर्मी यांची एक समिती नेमून शासन स्तरावर जिल्हाधिकारी आणि प्रशासक अशा सर्वांनी एकत्ररित्या काम करून या नाट्यगृहाचं काम चांगल्या पद्धतीनं पूर्ण करावं अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच हे काम पूर्ण करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। हे नाट्यगृह जसं आहे तसंच बनवलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। या नाट्यगृहाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचं काम लवकरात लवकर पूर्ण करून येत्या बुधवारपर्यंत जिल्हाधिकारी आणि प्रशासक या कामाचं संपूर्ण सादरीकरण करतील असं त्यांनी सांगितलं। या नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासंबंधी त्यांनी मोबाईलवरून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर आजच्या आजच पोलिसात गुन्हा दाखल करावा अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना दिल्या। त्यानुसार याबाबतचा गुन्हा आजच दाखल केला जाईल असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं। पालकमंत्र्यांनी सुचवल्याप्रमाणे ही सुकाणू समिती आणि शासन स्तरावरील समिती एकत्रित मिळून या नाट्यगृहाची पुनर्बांधणी योग्य पद्धतीनं केली जाईल असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी सांगितलं। खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह नागरिक, तांत्रिक पथकं आणि रंगकर्मी यांची समिती तसंच शासन स्तरावर जिल्हाधिकारी आणि प्रशासक यांनी एकत्रित नियोजन करून याबाबतच्या कामाचं सादरीकरण जाहीर करावं असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं। रिपोर्ट ताबडतोब कलेक्टरने आणि कमिशनने मागून घ्यावा। सोमवार मंगळवार महाराजांच्या सोडीनं एक महाराज समिती नेमतील तांत्रिक लोकांची। एखाद्या गावाचे दुसरे प्रमुख कोण असते ते घ्यावे, रंगकर्मी घ्यावे, त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी कमिशनर हे प्रेझेंटेशन दाखवतील। प्रेझेंट झाल्यानंतर चांगला आर्किटेक्ट ते कमिटी ठरल्यानंतर आपण लगेच तुरंत बैठक घेऊ। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणासाठी सुकाणू समितीच ध्येय धोरण ठरवून जनतेच्या वतीनं इथल्या कामकाजावर देखरेख ठेवली जाईल असं खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितलं। या नाट्यगृहाचा स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करावं असं त्यांनी सांगितलं। या इमारतीची मालकी आणि जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडे असून शासनानं याबाबतची जबाबदारी घेतली असून कोल्हापूर महानगरपालिकेनं याबाबत दक्षता घेऊन काम करावं अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या। समितीमध्ये कोल्हापुरातील पुरातत्व, कायदेशीर तसंच तज्ज्ञ लोकांचा समावेश करावा अशी मागणी अनिल घाटगे यांनी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 20 कोटींच्या निधीची घोषणा केली आहे। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं या कामासाठी 25 कोटींचं इस्टिमेट शासनाकडे सादर केलं असल्याचं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं। केशवराव भोसले नाट्यगृहासह खासबाग मैदानाच्या पुनर्बांधणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांसह पुरातत्व, आर्किटेक्ट अशी 6 जणांची समिती नेमण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। या नाट्यगृहाला लागलेल्या आगीबाबत योग्य फिर्याद दाखल झालेली नाही असं के पवार यांनी सांगितलं। 2 वर्षांपूर्वी या नाट्यगृहाच्या संवर्धनासाठी 10 कोटींचा निधी खर्च केला गेलाय। तो वाया गेला असून कोणीतरी या नाट्यगृहाला आग लावल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। या आगीच्या घटनेचा शोध घेण्याची गरज असून या नाट्यगृहाच्या भिंतींबाबत ठोस असा निर्णय झालेला नसल्याचं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं। पोलिसात फिर्याद दाखल झाल्याशिवाय विम्याची रक्कम मिळत नाही, त्यामुळे लवकरात लवकर योग्य फिर्याद दाखल केलीच पाहिजे असं दिलीप देसाई यांनी सांगितलं।
योग्य फिर्याद दाखल होत नाही, त्यामुळे पोलीस आणि महानगरपालिकेवर कोणत्या तरी मंत्र्याचा तसंच मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे काय, असा सवाल दिलीप देसाई यांनी उपस्थित केला. या नाट्यगृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करावं, असं व्ही.बी. पाटील यांनी सांगितलं. या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञ आर्किटेक्चरचीच नेमणूक करावी, तसंच इकॉस्टिकचे इंजिनियर नेमून मूळ ढाच्याप्रमाणेच काम केलं जावं, असं अभिनेते आनंद काळे यांनी सांगितलं. या नाट्यगृहाला व्यवस्थापक नाही, सफाई व्यवस्था नाही, टँकर नाही, सुरक्षा रक्षक नाही, याची सर्वच बाबतीत दुरावस्था झाली असून महापालिका प्रशासन काय करतंय, असा सवाल विजय देवणे यांनी उपस्थित केला. सुकाणू समितीमधील तांत्रिक पथकामध्ये आमचाही प्रतिनिधी घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, वसंतराव मुळीक, सुरेंद्र जैन, इंद्रजित सावंत, वारसा संवर्धन समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, आनंद काळे, भारती पोवार, जयकुमार शिंदे, सतीशचंद्र कांबळे, भारती पोवार, गिरीश फोंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.